अजून एक कॅफे चांगलाच चर्चेत आलाय। या कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत बलात्कार करण्यात आला। आधी कॅफेमध्ये आणि नंतर शिर्डीतील एका हॉटेलमध्ये याच अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। माणुसकीला काळीमा फासणारी घटना श्रीरामपूर शहरात व शिर्डीत घडली। शिर्डीची ओळख ही पावनभूमी म्हणून आपण ओळखतो, पण आता या शिर्डीमध्ये अनेक अश्लील चाळे घडताना दिसत आहेत। श्रीरामपुरातील दृश्य मात्र काही वेगळं नाही। या घटनेला वेगळी दिशा देण्यासाठी या कॅफेचे नाव देखील बदलण्यात आले। या सर्व प्रकारचे सत्य आवाज जनतेचा न्यूजने समोर आणले, पाहूया। श्रीरामपूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या पिझ्झा हाऊस येथे एका 17 वर्षाच्या तरुणीवर दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केलाय। याच विद्यार्थिनीवर शिर्डीतील साई मलिक हॉटेलमध्येही सामूहिक बलात्कार झालाय। मुलीच्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी ललित गवारे राहणार शिरसगाव, अनिकेत अवताडे राहणार माळेवाडी, महेश तेलतुंबडे राहणार महांकाळ वडगाव या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कॅफे चालकांनी व आरोपींनी दिशाभूल करण्यासाठी कॅफेचे नाव चुकीचे सांगून या घटनेला वेगळी दिशा देण्याचे काम केले। या कॅफेचे नाव पिझ्झा हाऊस असून पिझ्झा हट असे नाव देण्यात आले। वारंवार कॅफेमध्ये या घटना घडतायत, यांना पाठबळ कोणाचं आहे? 5 ते 6 महिन्यांपूर्वी रेड होऊनही तरुण मुलामुलींसाठी अशा सोयी सुविधा केल्या जात आहेत। कोणाच्या आशीर्वादाने कॅफेतील या अश्लील चाळ्यांना पाठबळ मिळत आहे। या कॅफेमध्ये अश्लील चाळे थांबतील का? द पिझ्झा हाऊस सारखे अनेक श्रीरामपुरातील रंगीत कॅफेंकडे पोलिसांचे लक्ष जाईल का? असे अनेक प्रश्न घडलेल्या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाले। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा, श्रीरामपूर।